तुलाही तेजूने जाऊ नये किंवा काही काळ तिने इथेच थांबावं असंच वाटतंय ना? भावाचं मन आहे तुझं. तिच्या लग्नासाठी किती धडपडत होतास, पण आता ती जाणार म्हटल्यावर किती हळवा झालायस रे तू. पण सूर्या, एक सांगू तुला, तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये बघ. कारण आपली तेजू खूप चांगल्या ठिकाणी चाललीये. त्याचीच तर भीती वाटते. कसली भीती? तेजूच्या या सुखाला कोणाची नजर नको लागायला. लग्नाच्या बाबतीत आहे ना, तिच्या नशिबी कायम दुःख झालं. जर का या लग्नात काही कमी जास्त झालं ना, तर मी माझ्या जीवाचं खाते. सूर्या, वेडायस का रे तू? असं का बोलतोयस? हे बघ, असं काही होणार नाहीये. आपल्या तेजूचं लग्न खूप छान प्रकारे पार पडणार आहे. आपण सगळे मिळून पार पाडू बघ. चल आता शांतपणे झोपायचं हं? चल. आपण इथं झोपूया का? चालेल, मी वर जाऊन आपलं अंथरूण घेऊन येते. तुम्हाला सांगतो, ऐन दंडी देण्या एक नंबर शेकुटी झाली बघ. आज गावात एका पण घरात पेपर दिसणार नाही तुम्हाला. या बसा. अहो आईसाहेब, ह्याची सगळ्याची काय गरज होती? अहो असं कसं? तुमच्या लग्नाची हळद आहे, तुम्हीच यायला पाहिजे की नाही? अहो पण माझं सख्खं असं कोणीच नाही हो, आणि मी तर पाहुणा आहे या घरात. असं कोण म्हणलं? आम्ही हाय की. आम्हाला आईसाहेब म्हणता ना तुम्ही. मग झालं तर आता ही घर तुमचं बी हाय. ओ पाहुणे, ते एवढं म्हणतात तर बसा की. नका मन मोडू त्यांचं, आम्ही बी मोडत नाही कधी. ठीक आहे, बसा बस. शोभा, बस. काय करू या सगळ्यांचं? काय एवढा जीव लावतायत मला? आता या दोन माऊलींना पण फसवायचं म्हणजे टेन्शन आलंय मला. जालिंदर शेठ कशाला बाहेर काढलं मला? आता इथनं जाणं लय अवघड जाणार आहे मला. आत्ता कळतंय मला, पैशांपेक्षा माणसं जास्त महत्वाची. शत्रू, ही नवरदेवाची उष्टी हळद आहे. तेजूकडे घेऊन जा. आम्ही इथलं मागचं सगळं आवरतो आणि येतो तिकडं. छत्री घ्या हळद. नवरदेवाची उष्टी हळद घेऊन जाऊ. डॅडी येतो आम्ही. पहिली बांगडी आईनं भरायची असते. सूर्याच तिची आई आहे. तुम्ही सूर्याकडे द्या.
बांगड्या भरतो ग भाऊराया त्याची आबाळवानी माया ग माझ्या सासरची तुळस कशी बहरली ग बांगडी हिरवी ग गिरवी आठवण माहेरची ग कारे भाऊराया पडली तुला बाई माझ्या लग्नाची रे घाई